बघ, ही मुलगी चारित्र्यवान आणि शूरवीर आहे, तरी देखील हिला गर्वाचा स्पर्श देखील झालेला नाही. ही मनाने देखील प्रेमळ आहे. आणि हिचं घर एवढं छोटंसं आहे तरीही तिने नीटनेटकं ठेवलं आहे. शिवाय स्वच्छताही आहे. यावरून हे कळतं की ही मुलगी गृहकर्तव्यदक्ष आहे. बघ, सगळे प्राथमिक निकष तर पूर्ण झाले ना. मायाक्का, अगं काय झालं? तू अशी अचानक निघून का आलीस? नक्की तिथं वेगळं काहीतरी घडलं आता. पण काय? ही आमच्या भावाची आयुष्यभराची जोडीदार आहे. सगळं काही नीट असलं तरी आमच्या मनात अजूनही शंका आहे. घराच्या बाहेर कोणतरी नक्कीच आहे, मला जाणवतंय. मायाक्का, तुझी ही घालमेल आम्हाला जाणवू शकते. तू काही काळजी करू नकोस. आपल्याकडे अजून एक मार्ग आहे, तिची परीक्षा घेण्यासाठी. कोणता मार्ग? त्यासाठी आपल्याला एक काम करावं लागेल. कोण आहे? इथं कोणीतरी होतं नक्कीच, पण कोण असेल? कोण आहे का? बघितलंस, मुलगी हुशार आहे. तिला सगळ्या गोष्टींची जाणीव आहे, चतुर आहे. आजूबाजूच्या परिस्थितीवर तिचं बारीक लक्ष. पण तुला नेमकं काय म्हणायचंय? विचार काय आहे तुझा? काय काय समध्या गावात शोध घेतल्यानंतर तुळजाचं घर सापडलं, पण ही तुळजा कोणतरी वेगळीच आहे. ही देवी नाही, एक साधी सुधी बाई आहे. आणि तिचा भाऊ त्या महालातल्या पहारेकऱ्यासारखा दिसतो. म्हणजे तो महालातील पहारेकरी या बाईचा भाऊ आहे का काय? काही समधे मिळून मला येड्यात काढतात. हे सगळं मनूला सांगितलं पाहिजे. पुढे काय करायचं हे आता तीच सांगेल. मला तर अजून बी संशय आहे की इथं काहीतरी गोंधळ आहे. सकाळ व्हायच्या आत इथून पळून जातो आणि मनूला समज सांगून नंतर पुन्हा या घरात घुसतो. काय काय? आमच्या परमभक्ताचा नंदीचं रूप घेऊन तू इथे आलास आणि आम्हालाच फसवायचा प्रयत्न करतोयस. आम्ही आमच्याच नंदीला ओळखू शकणार नाही असं तुला वाटलं तरी कसं? नंदीला अडकवायला आला होतास ना? आता आम्हीच तुला अडकवलंय, संमोहित केलंय तुला. आता तुझ्या मनात असलेला नंदीबद्दलचा संशय देखील आम्ही काढून टाकणार आहोत. महिषासुराकडे पुन्हा गेल्यावर तू फक्त एकच गोष्ट सांगशील की या गावात तुळजा नावाची एक सामान्य स्त्री राहते आणि तिचा भाऊ या पहारेकऱ्यासारखा दिसतो. तो पहारेकरी मी नाही हे त्यांना कळल्यावर चोर समजून त्यांनी मला खूप मारलं. काय काय? अहो पण मला कुठं मार लागला या? हे बघा, धडधाकट आहे म्या. आता लागेल.
पुरे झालं. आता जा तुझ्या त्या महिषासुराकडे आणि त्याला खात्रीने पटवून दे की नंदी हेर नाहीये. ह्या महिषासुराने पण काय एक एक आसूर पाळून ठेवलेत. ह्या एका असुराला तरी धडा शिकवता आला. आता तो पुन्हा कधीच नंदीवर संशय घेणार नाही. आता कसला विचार करतेस मायाक्का? आम्ही अजूनही त्या मुलीचाच विचार करतोय, कारण आमची अजून खात्री पटत नाहीये की हीच मुलगी बिरोबासाठी योग्य असेल का, आणि आपण हिच्यावर किती वेळ घालवला पाहिजे. आणि जर का ही मुलगी योग्य नसेल तर काय? हे वर्तुळ रोज छोटे छोटे होत जाईल आणि 7व्या दिवशी पूर्णपणे नाहीसे होईल. तोपर्यंत आपल्याला कामराणी योग्य आहे याची खात्री नाही झाली तर आपण तिचा नाद सोडून पुढच्या मुलीच्या शोधासाठी निघूया. हो, हे पटतंय आम्हाला. त्या मुलीबद्दल पूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी आपल्याला तिच्या बरोबर वेळ घालवायला हवा. त्यासाठीच आम्ही काहीतरी विचार केलाय. नेमकं काय आहे तुझ्या मनात? काय करायचंय? आपल्याला तिच्या घरात शिरायचंय. अगं पण ती आपल्याला घरात कशी काय घेऊ शकेल? आणि आपण असे गेलो तर तिला संशय नाही का येणार तुळजा? हो, तेही आहेच. मग आपण बालरूपात जाऊया का तिच्या समोर? म्हणजे आपल्याला तिची परीक्षा घेता येईल आणि तिला आपल्यावर संशय सुद्धा येणार नाही. आणि तेव्हाच ती आपल्याला तिच्या सोबत ठेवेल आणि आपण तिची परीक्षा घेऊ शकू. आणि तसंही लहान मुलांच्या अवतीभोवती माणसं मोकळं वागतात आणि खरंही वागतात. ही कल्पना तर छान आहे तुळजा, पण त्यासाठी आपल्याला साधन लागेल ज्याच्यामुळे आपण तिच्या घरात जाऊ शकू. आम्हाला वाटतंय तिच्या घरात शिरण्यासाठी आपल्याला कोणाची तरी मदत घ्यावी लागेल. कोणाची? एक असुर आहे जो आपल्याला तिच्या घरात शिरण्यासाठी मदत करू शकतो. असुर? आणि असुर का मदत करेल आपल्याला? तो मदत नक्की करणार. अगं पण असा कोणता असुर आहे जो देवांना मदत करेल? प्रणाम देवी. प्रणाम देवी. हाच तो असुर. अगं पण हे तर अग्निदेव आहेत. हो, हेच आपल्याला मदत करणार आहे. तुमच्या आज्ञेखातर मी इथं आलोय, पण मला नेमकं काय करायचं? तुम्हाला आमच्यावर हल्ला करायचा. असेल सम्राज्ञी, विजय असो. सम्राज्ञी, ते बिडाला जे यंत्र तयार करायला सांगितलं होतं ते झालं का? नाही, अजून ते यंत्र करण्यासाठी बराच कालावधी लागेल. मग कदाचित त्या आधीच तुळजाला अंकित करण्यात आम्हीच यशस्वी हो. तू तुळजाला अंकित करण्यासाठी उपाय शोधून काढणार? अहो सम्राज्ञी, मी आणि नभाजी आम्ही त्याच्यासाठीच तर एवढी मेहनत करतोय. आम्हाला असं वाटतंय का आपल्या राज्यात त्या तुळजाचा हेर फिरतो आहे, आणि एकदा का त्याच्याबद्दल खात्री झाली ना की मग आपण त्याचा वापर करून तुळजाकडून काय बी करून घेऊ शकतो आहे. आणि तो कोण आहे? अहो सम्राज्ञी, त्योच त्यो काय बरं त्याचं नाव? हा, नंदासूर. मनोरमे, का त्या नंदासुराच्या पाठीमागे लागलीयस तू? अहो सम्राज्ञी, विश्वास ठेवा ना माझ्यावर. तू खरंच तुळजाचा हेर हाय, आणि हा संशय आम्ही लवकरच खरा ठरवणार बघा. आणि खोटा ठरला तर मी त्याला अजिबात शोधणार नाही. अगं बाई, कोणी मारलं? गावातल्या लोकांनी. अजून कोणी? मी त्या नंदासुरावर संशय घेतला ना म्हणून. बाई, म्हणजे सगळंच घोळ आहे की? काय काय
अगं ती गावातली साधी बाई आहे ना तुळजा, तिचा भाऊ या नंदासुरासारखा दिसतो या. तो नंदासूर वेगळा आहे आणि तिचा भाऊ वेगळा आहे. आणि ती गावातली तुळजा वेगळी आहे आणि ती तुळजा देवी बी वेगळी आहे. झाली खात्री? आता तरी महत्वाच्या गोष्टींकडे लक्ष घाला आणि हे नसते उद्योग बंद करा. आणि हो मनोरमे, आम्हाला तुझ्यावरती एक महत्वाचं कार्य सोपवायचंय, तेव्हा आता त्यावर लक्ष केंद्रित कर. आता काय काम? चल, आता हिच्या समोर जाण्याची वेळ आली. ताई जरा पाणी दे ना, तहान लागली. वय बऱ्या तावडीत सापडलात. आता मी तुम्हा दोघींना सोडणार नाही. थांबा, त्या मुलीचे त्रास नका देऊ. कोण अडवणार मला? तू? वय मीच. थांब, आता तुलाही सोडत नाही मी. तो राक्षस घाबरला, पळून गेला तुला बघून. आता तू आम्हाला सोडून जाऊ नकोस. आमचं रक्षण कर, आम्हाला वाचव. तुमच्यामुळं, तुम्हा दोघींमुळं मी त्या राक्षसाला पकडू नाही शकले. अगं आम्हाला माफ कर, पण आम्ही खूप घाबरून गेलो होतो. आता तू आमच्या बरोबरच राहा, नाहीतर तो राक्षस पुन्हा आमच्या मागे येईल. काय करून माहित नाही. उगाच मला कसल्या बी कामात अडकवू नका आता. आता तूच आमचं रक्षण केलं नाहीस आणि उद्या आमचं काही बरं वाईट झालं तर ते तुझ्यामुळेच होईल. आमचे आई बाबा कुठे गेले माहित नाही. त्यांना शोधत शोधत आम्ही फिरतोय. असुरांनी त्यांना पळवले. आम्हाला खूप काळजी वाटते ग. तुम्ही माझ्यासोबत चला, 2 घास खाऊन घ्या, मग नंतर बघू आपण काय करायचं.
असं कुणाला बी घाबरून राहायचं नाही. आपल्यावर जर कुणी अन्याय करायला लागलं तर त्याच्या विरोधात लढावं तर लागतच ना. आणि जिथं चांगली शक्ती असती तिथं वाईट शक्ती बी असतीच. आणि त्यांच्याशी लढायचं तर मग आपल्यालाच कणखर व्हावं लागणार. आम्ही तर लहान आहोत, मग आम्ही कसं लढणार? अगं मी आधी लहानच होते, अगदी तुमच्यासारखी. तेव्हापासून लढते मी. आणि संघर्ष करण्यासाठी वय महत्वाचं नसतं, मनात इच्छा असावी लागते. मग लढायचं बळ आपोआप येतं आपल्या अंगात. मग आपण कुणाला बी हरवू शकतो. ऐक ना, मग तू असं करतेस का? आम्ही इथे तुझ्या बरोबरच तुझ्या घरी जातो. तू आम्हाला असुरांची कसं लढायचं हे शिकव. आम्ही शिकलो, लढण्यासाठी तयार झालो की मग आम्ही आमच्या वाटेने निघून जाऊ. तू तुझ्या वाटेने जा. बरं ठीक आहे, मग राहू ना आम्ही इथे. वय रावा. चला. बसा, मी तुमच्यासाठी पाणी घेऊन येते. तुळजा, तुझ्या कल्पनेनुसार आपण तिच्या घरात आलो. आणि तू जी युक्ती केलीस त्यामुळे आपल्याला तिच्या बरोबर काही काळ देखील घालवता येईल. या काळात या मुलीची वधू परीक्षा आपल्याला करायची. ही मुलगी विरोबासाठी योग्य ठरते की नाही हे त्या परीक्षेतूनच सिद्ध होईल. बिडाल, हे द्रव्य या यंत्रावर टाक. हे वातावरण एवढं कसं काय बिघडलंय? नक्की काय झालंय? हे काय होतंय सम्राज्ञी? हे कसले चित्र संकेत आहेत? कुठल्या आपत्तीची पूर्वसूचना तर नाही ना? सम्राज्ञीचा विजय असो. सम्राज्ञी, दैत्यगुरूच्या दालनामध्ये स्फोट झाला आहे. सगळा गोंधळ उडाला आहे. सगळीकडे धूर आहे, काही कळत नाहीये. तू निघ. दैत्यगुरु आणि बिडाल तिथेच होते. त्यांना काही झालं तर नसेल ना? कारण त्या तुळजाच्या गावामध्ये विध्वंस करण्यासाठी आणि गोंधळ माजवण्यासाठी ते एक घातक यंत्र तयार करत होते. अरे बापरे, म्हणजे त्यांच्या कुटीमध्ये काही विध्वंस झाला नाही ना? मनोरमे, जरा शुभ बोल. जर दैत्यगुरूंना इजा झाली आणि हे जर का असुर नरेशांना कळलं तर ते आम्हाला जिवंत ठेवणार नाहीत. मग आता काय करायचं सम्राज्ञी? आपल्याला तिथे जाऊनच पाहावं लागेल नक्की काय झालंय ते. नको 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 सम्राज्ञी, आपण तिथे नको जायला. अहो तिथे स्फोट झालाय. हो, तिथे जाण्यात लय धोका आहे. आपला जीव सुद्धा धोक्यात येऊ शकतो. आम्हाला कोणत्याही परिणामांची आता पर्वा नाहीये. तिथे जाऊनच आपल्याला पाहावं लागेल नक्की काय झालंय ते. त्यांना जर का काही इजा झाली असेल
तर केवळ आमचं पाताळ विद्येचं ज्ञानच त्यांना वाचवू शकेल. अगं ताई, आम्ही तुझ्या घरात राहायला आलो, पण तुझं नाव काय आहे ते माहितीच नाही का आम्हाला? माझं नाव कामराणी. आणि तुम्ही बी तुमची नावं नाही सांगितली. माझं नाव तुरिता. तुरिता, छान नाव आहे ग. आणि तुझं? माझं नाव मायव्वा. बर. तू इथे एकटीच राहतेस का? होय. आणि तुझ्या घरचे कुठे असतात? खर तर मी एका राजाची राजकन्या आहे.